नमस्कार मित्रांनो, आपण आहे उसाटण्यामध्ये आणि उसाटण्यामध्ये आपला रावल्या तळोजा गोटकॅम्प यांचा रावल्या आज विन झालेला आहे। तर आपण बघूया की कशा पद्धतीचं मित्रांचं आणि मित्रमंडळींचं कसं रिअलाइज आहे ते बघूया आपण। नमस्कार दादा। नमस्कार। तर आज रावल्याला आपला गुलाल झालाय, आज काय बोलताय रावल्याबद्दल? खूप आनंदित आहे, कारण 2 वेळा आपली गाडी पडली तेव्हा खूप मन उदास झालं। वासरू एवढं पळून पण वासराला गुलाल नव्हता भेटत। घाटावरती वासरू चांगलं पळत होता, वासराला गुलाल नव्हता लागत। आता आज गुलाल लागला, खूप खुश आहे। कम से कम 1.5 वर्षानंतर वासराला गुलाल लागला। आणि दादा आज पैरा कोणासोबत होता आपला? आज पायरा होता बुरदुलचा रफ्तार। काय सांगाल आज जोडी कशी पळाली गाडी? आज 1 नंबर गाडी पळाली, नरमादी सारखी पळाली, बरोबर, मस्त पळाली एकदम। आणि आता अपेक्षा काय आपल्या रावल्याकडून? आपल्याला अपेक्षा तर खूप आहे त्याच्याकडून, बघू आता पुढे काय होतं। आता मध्ये घाटावरती पण आपलं नियोजन झालं होतं रावल्याचं, तर म्हणजे तिकडे कसं नियोजन झालं होतं? तिकडे आपले मामा आहेत नवनाथ गोवेकर आणि ओमकार गोवेकर, त्यांचा मुलगा। बरोबर, बैल त्यांच्याच नावाने तिकडे पळतो, त्यांचाच बैल आहे, त्याचं पळतो, ते नियोजन करतात तिकडे। बरोबर। आणि आपल्या मित्रमंडळींचे आपल्या एवढे सगळे मित्र सवंगडी आहेत आपले मित्र, तर काय म्हणाल त्याच्याबद्दल? काय साथ असते त्यांची? खूप साथ असते, सगळे भावच आहेत माझे, सगळे घरातले आहेत आमच्या। बरोबर, काकाची मुलं सगळे भाव आहेत, सगळ्यांची मेहनत आहे, सगळ्यांची बैलावरती मेहनत आहे। आणि आमच्या नियोजनाचा एक म्हणजे आमचं नियोजन जे असतं पूर्ण अड्ड्यामध्ये येण्यापर्यंत, पायऱ्यापर्यंत येण्यापर्यंत आमचा एक निखिल कदम आहे, तो एक आमचं सर्व नियोजन बघत असतो। निखिल ये ना, काय नियोजन असतं आपल्या रावल्याचं आणि कशा पद्धतीने तुम्ही बघता त्याच्याकडे? मी या वासगडा असं बघतो की भाई हा बैल म्हणजे आमचे सगळे भाव आहे, आम्ही ते रमलेले आहेत, ते सगळे भाव आहे आम्ही। हा वासरू सगळ्यांचा आहे, कोणाचा असं नाही, सगळी या सगळ्यांचा वासरू आहे, सगळ्यांचाच वासरू राहील कायमपर्यंत। असं आहे की मी वासगडा असं बघतो की भाई गाडी झाली पाहिजे, असं माझं नियोजन असतं की एवढंच माझं महत्व आहे की गुलाल पडला पाहिजे बस। बरोबर, म्हणजे गुलाल झाला पाहिजे वासराचा। आणि आजच्या गुलालाकडे कसं बघतो तुम्ही? आजच्या गुलालाकडे म्हणजे माझी एक पहिली गाडी पडली, आम्ही पिसाऱ्याला खेळलो गाडी मोठी, ती गाडी पडली, मग आज माझ्या बारक्या भावाने नियोजन केलेला त्या गाडीवर आजच्या गाडीचा, तर त्याची गाडी आज गुलालात आली। बरोबर, कारण की दादू म्हणून त्या ओरिजिनल नाव नाही माहिती, प्लीज तुम्ही नाव सांगा तुमचं? रोहित प्रमोद गाडे यांचं नियोजन असतं सगळं। तर तुम्हाला ह्याचं नियोजन कशा पद्धतीने वाटतं? चांगलं वाटलं नियोजन आज, गाडी पण एकदम मस्त पळाली, तो साईडचा बैल होता तो पण लय चिकना पळाला, नरमादी सारखी गाडी पळाली आज। आता रावल्याकडे तुमची काय अपेक्षा आहे? रावल्याकडे काय नाही अपेक्षा, फक्त असाच गुलालात राहावा बस, मोठमोठ्या म्हणजे गाड्या। आमचं स्वप्न असं आहे की आम्ही पहिल्यापासून आहे ना, म्हणजे पहिले आमची गाडी पळायची सर्जेराव युवराज गाडी, ही गाडी अशी होती की नाबाद म्हणजे गुलाल मारली नव्हती, कधीच कुणी मारली नव्हती गाडी। ही गाडी आम्हाला असं वासू करायचं तयार की आमचं पण नाव असं डबल, ते मागचं नाव होतं ते परत। आणि जो पहिला आमचा बैल होता जी सर्जेराव गाडे यांच्या नावावर जी गाडी पळवती, मोठा रावल्या, तेच त्याच्यात पाऊल आता हा आमचा रावल्या ठेवणार आहे। आणि याच्याकडून आमची हीच अपेक्षा राहणार आहे की जसं रावल्याने नाव केलं अखंड महाराष्ट्रामध्ये, तसं या सुद्धा आमचं नाव छोटा रावल्या। आणि आता हा आमचा या सीझनचा म्हणता इथं आल्यावर पहिलाच गुलाल आहे, आणि इथून आम्ही पुढे गुलालाकडेच वाटचाल करू अशी आमची इच्छा राहणार आहे। आणि मग बाकी काय नाही, बाकीचं नियोजन पण असंच राहील, चांगलं नियोजन बघून बस। त्यामुळे मग खाली याच्या आधी तुमच्याकडे किती बैल झाली? ह्याच्या आधी आमच्याकडे मोठा रावल्या झाला, छोटा रावल्या झाला, सुभान झाला, निशान झाला, परत अशी बरीच संजय झाला, म्हणजे 10-12 बैल होऊन गेले। म्हणजे आमचे हे जे पप्पा म्हणजे माझे काका, हे जे मोठे पप्पा आहेत ना ते माझे काका, म्हणजे यांचे ते काका वगैरे ते सगळे मी लहानपणापासून त्यांची इथेच आहे। माझी एक इच्छा भाई, एक गाडी पळायची अशी की सर्जेराव युवराज गाडी या नावानेच गाडी धमकली पाहिजे, बस एवढीच माझी इच्छा आहे। बरोबर, दादू आहे, दादू म्हणजे मित्र आणि रावल्याचं नियोजन करणारा सर्व काही आहे त्याच्याकडे। तर आपण त्याला विचारूया की कशा पद्धतीनं नियोजन झालं आजचं आणि आज गाडी गुलाल घेतला। दादू नमस्कार। नमस्कार। कारण की आज दादूनी आपल्या रावल्याने गुलाल घेतलाय, तर कशा पद्धतीने तुला बघतोस गुलालाकडे आणि रावल्याचा परफॉर्मन्स आजचा कसा होता? आज म्हणजे 1 नंबर पळाली गाडी, एकदम चांगली सुट्टी गाडी पळाली। आणि नियोजन म्हणजे झालं होतं आमचं 4 दिवस आधी झालं होतं नियोजन। बॅनर सोडला होता रावल्याचा, दुसरा आणि एक चौथा बॅनर सोडला होता। 4 दिवस झाले तर बॅनर सोडला होता, एक पण फोन नाही आला वासरावर। मग त्यानंतर आम्ही येऊन डायरेक्ट अड्ड्यामध्ये गाडी जमवली, गाडी छान झाली, एकदम मस्त पळाली गाडी। आता रावल्याकडे बघता, रावल्याला चौक वगैरे किंवा वजन उंची खूप चांगली आहे, असं म्हणजे तो आहे दुसराच आहे, त्याला जी पब्लिक बघते तर त्यांना वाटतं की चौसा आहे, म्हणजे त्याची जातच तशी, तो कर्नाटक खिल्लार आहे, त्यामुळे हाईट वाटते त्याच्यानंतर। तसं सध्या आपला वासरू दुसराच आहे,
कारण की रावल्याची बॉडी बघायला गेलेला तर एकदम म्हणजे चौकामध्ये चांगला बैल आहे. नाही एकदम मस्त फिटनेस वगैरे छान आहे. हा दुसरा त्या आजचं तुला आता पहिरे करताना अडचणी काय येतात? पहिरे करताना अडचण म्हणजे आपलं वासरू वरती पण पळायचा, छान पळायचा. मेन गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा आपण वायदी पण वरती पळवलाय बैल, पण त्याला अजून बैल वाढणारा भेटला नाही वासराला. पण आता आपल्याला बैल भेटला, चांगला भेटलाय. 2 शर्ती आपल्या इथे गेले, खिरकाडीला गेले, तिसरला गेले. पण त्याचं काय नाही, आज त्यांनी आज सर्व काही भरून काढलं आपलं. बरोबर. आता याच्यानंतर याच्यासोबत थोडा दिवस नाही, याच्याजवळ गुलाल तोडायचा ना. आपली गाडी चांगली पळाली, गाडी हीच पळायची कंटिन्यू. बरोबर. तर मित्रा, ह्याच्यानंतर येणाऱ्या गुलासाठी शुभेच्छा तुला. थँक्यू, धन्यवाद. आणि आपले मित्र पण आहे सिद्धार्थ निकम. सिद्धार्थ, काय सांगशील रावल्याबद्दल? काय नाही, आता येतोय आम्ही सतत, जेवढे मैदान आता करतोय. 2 गाड्या आमच्या पडल्या आणि आता ही तिसरं. म्हणजे एकदा तर आम्ही खिडकाडीला असं झालं, संध्याकाळ पडली, गाडी आम्हाला सोडावी लागली. तर आता ह्या अड्ड्यात आमची गाडी पण झाली आणि चांगला, अतिशय असा चांगला आम्ही गुलाल केला. कारण की आज बैलाला पाहिजे तसा बैल पण भेटला आणि उत्कृष्ट अशी गाडी पळाली. त्यामुळे मस्त गाडी पळाली. म्हणजे आम्हाला तर रावल्यावर विश्वास. तुम्ही आता बघू शकता, आनंद बघ बाजूला, आजूबाजूला कॅमेरा फिरवा. म्हणजे एवढा आनंद असतो की आम्ही होळीचा सण साजरा केला, जेणेकरून गुलालामध्ये आम्ही सर्व मागलो. होळी केली आम्ही, कारण भरपूर वर्षानंतर म्हणजे आम्हाला असा गुलाल भेटलाय. कारण आमचे वडील वगैरे होते, त्यानंतर आम्ही नाद बंद केला होता. त्यानंतर आमचा मोठा रावल्या जेव्हा वयस्कर झाला, देवाज्ञा झाली त्याला, त्यानंतर आम्ही खरेदी केली. म्हणजे खरेदी नवनाथ गोवेकर त्यांची खरेदी. आणि तसा आमचा मोठा रावल्या त्यांच्याकडे होता, तेव्हा त्यांच्या नाव पळा, त्यांचा हा रावल्या तेव्हा आमच्या नावावर मुंबईमध्ये पळणार आणि वरती त्यांच्या नावावर पळणार. तसं भरपूर वर्षानंतर आम्हाला गुलाल भेटलाय, खूप आनंद आहे. त्या मित्रांनो, आता यांना आता गुलाल भेटलेला आहे, पहिल्याच गुलाल. ह्याच्यानंतर सुद्धा आपण गोट्यावरती जाऊन वगैरे सविस्तर मुलाखत घेऊ एक दिवस. पण आता कसा वेळ झालाय, त्यामुळे रावल्याला ह्या गुलालच्या शुभेच्छा देऊया आपण आणि ह्याच्यानंतरचा व्हिडिओ आपण नक्कीच करू. मित्रांनो, धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही पण आल्याबद्दल धन्यवाद.